सगळ्यांना देणार रे. 8 दिवस झालेला आहे. 8 दिवसानंतर मेसेज पण आला, डिलिव्हरी झालेला आहे. घरापर्यंत आला नाहीये. 4,000 विकतात लोकांना. कारण आणि पण फोन केला तर 4,000 मध्ये लगेच गॅस आणून देतो. बापरे. हे असे बोलला 4,000 देणार आम्ही काही येणार का? दादा तुम्ही कुठे चाललेत? दादा कुठे चालले? संत तुकाराम पोलीस स्टेशनला चाललोय. का दादा का? सिलेंडर कुणालाही भेटत नाही. काही लोकांना नाही का कालच पावती फाडलेली पैसे दिलेत तरी सिलेंडर भेटलेलं नाहीये. आणि बाहेर लोकांना नाही का ब्लॅकने 2,500 आणि 3,000 ब्लॅकने देतात ते. तर ह्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे नाही. आणि हे लोक शिवे गाळ्या देतात. ते म्हातारे लोक माणसं आहेत. दादा मला सांगा, जिल्हाधिकारी म्हटलेत की घरपोच तुम्हाला सिलेंडर भेटेल आणि लाईन लावायची काही गरज नाही. कर्मचारी लोक बायकांना सगळ्यांची बदली केली पाहिजे. सगळे ते धंदे करतात. बालाजीनगर मध्ये आज किती दिवस झाले आम्हाला सिलेंडर घरपोच होत नाही. हे लोक म्हणतात घरपोच सुद्धा सिलेंडर येत नाहीये. आमच्या बालाजीनगरचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. श्री भारत एजन्सी हा थर्ड क्लास आहे. हा सर्वांना फसवतोय. 7 सिलेंडर असेल तिथं 7वं सिलेंडर कसं करायचं? थोडं गॅस मेडिकल प्रॉब्लेम आहे. सकाळपासून उभे आहेत.